सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाने आपल्या सर्वांना नमस्कार. आमच्या TWT मराठी कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या सोबत जुडून रहा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आजचे वचनाध्ययन चमत्कार. जगातील 7 प्राचीन आश्चर्याबद्दल मला नेहमीच उत्सुकता असते. त्यापैकी एक सोडून सर्व आता नष्ट होऊन गेले आहेत. फक्त पिरॅमिड अजून उभे आहेत, बाकीचे गेले. उदाहरणार्थ डायनाचा मोठा पुतळा जो इफिस शहरातील इफिशियन लोकांचा संरक्षण देव होता. रोमन देवतापैकी आणखी एक ज्युपिटर बसलेल्या स्थितीत 40 फुटापेक्षा जास्त उंचीच्या मूर्तीमध्ये चित्रित केले होते. त्या शिल्पाच्या परिणामाची कल्पना करा. आपण कल्पना करू शकता की याला जगातील 7 प्राचीन आश्चर्यापैकी एक का म्हटले जाते. मग तुमच्याकडे बाबिलॉनच्या हँगिंग गार्डन्स, पिरामिड्स, कोलसस ऑफ रोड्स आदी बंदराच्या प्रवेशद्वारावर एक विशाल पुतळा होता, जिथे एक पाय एका किनाऱ्यावर आणि दुसरा पाय दुसऱ्या किनाऱ्यावर होता. तो आकाराने इतका प्रचंड होता की त्याच्या पायामधून जहाजे फिरत असत. जगातील 3 सर्वात सुंदर इमारती पाहण्याचे सौभाग्य मला मिळाले आहे. ते भारतातील आग्रा येथील ताजमहाल आहे, जे खरोखरच एक अविश्वसनीय दृश्य आहे. तुम्ही जे पाहत आहात त्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही. त्यानंतरची सर्वात सुंदर म्हणजे ब्लू मस्जिद. त्यानंतर तिसरे सर्वात सुंदर बिल्डिंग येरुशलेममधील डोम ऑफ द रॉक आहे. काही लोकांच्या मते ते दुसरे स्थान देतात. कोणत्याही प्रकारे हे खरोखरच एक अविश्वसनीय दृश्य आहे आणि मी ते अनेक वेळा पाहिले आहे. ही ठिकाणे अर्थातच अद्भुत आणि पाहण्यास छान आहेत, पण तुम्ही माझ्याबरोबर त्या गोष्टीचा विचार करावा. ते देवाचे चमत्कार आहेत. सृष्टीच्या चमत्काराचा जरा विचार करा. आपल्यासारखेच दुसरे जग देवाशिवाय कोण निर्माण करू शकेल? ब्रह्मांड आणि ग्रह, ऋतू. आमच्याकडे एक सुंदर कविता आहे जी म्हणते की फक्त देवच झाड बनवू शकतो. खरे जरा विचार करा. एक झाड, एकांत झाड. सर्व जंगलाचा उल्लेख नाही. देवाच्या सर्व निर्मितीकडे पहा, मग स्वतःकडे पहा. देवाने तुमची रचना कशी केली आहे ते पहा. फक्त आपल्या मनाचा विचार करा. तुमच्याकडे असलेल्या सर्व इंद्रियाचा विचार करा. जेव्हा तुम्हाला मार लागले, जखम होते, तेव्हा तुमचे शरीर बरे होण्याचा विचार करा. तो बरे करू शकतो. तुमच्या नेत्रगोलाचा विचार करा. त्यामुळे दूर आणि जवळून पाहू शकतो. रंगामध्ये फरक करू शकतो. ही वस्तुस्थिती तुमच्या पापण्या आणि तुमच्या कवटीच्या आत असलेल्या स्थितीद्वारे ते अतिशय खास पद्धतीने संरक्षित केले आहे. देवाची निर्मिती, पर्वतांचे वैभव आणि वाळवंटांचे सौंदर्य पाहण्यासाठी महासागर हे समजण्यासाठी खूप आश्चर्यचकित आहे. मग ख्रिस्ताच्या अद्भुततेचा विचार करा. जसा ख्रिस्ताचा जन्म झाला तसा कोणीही जन्माला आला नाही. कुमारी मरियममध्ये पवित्र आत्म्याने गर्भधारण केली. विचार करा. येशू चमत्कारिकरित्या जन्माला आला. येशूने त्याच्या सेवाकार्यात केलेल्या चमत्काराचा विचार करा. ख्रिस्ताचा मृत्यू कोणत्या मार्गाने झाला याचा विचार करा. आता मी फक्त येशूविषयीच बोलत नाही. त्या दिवसात इतर लोकांना वधस्तंभावर खिळले होते, पण ख्रिस्त मेला तसा कोणीही मेला नाही. त्याच्याप्रमाणे सर्व जगाच्या पापाचे ओझे कोणावरही नव्हते. जरा विचार करा. तो ज्या मार्गाने उठला त्याचा विचार करा. जगात आणि इतिहासात अनेक पैगंबर होऊन गेले. त्यांच्यापैकी काहींचे बरेच अनुसरण होते. त्यापैकी काहींनी तर मरणातून परत येण्याचे वचन दिले, पण त्यांनी तसे कधीच केले नाहीत. आता फक्त याचा विचार करा. केवळ ख्रिस्ताच्या जन्माचा आणि त्याच्या सेवाकार्याचा आणि त्याच्या मृत्यूचा अनोखा अद्भुत मार्गच दुसरा नाही, तर त्यातून त्याचे पुनरुत्थान झाले. तो मेलेल्यातून उठला. पवित्र आत्म्याचा अद्भुत विचार करा. तुम्हाला माहीत आहे की देव पवित्र आत्म्याबद्दल अभिषेक म्हणून बोलतो. हा एकच शब्द आहे जो दफनासाठी अभिषेक केला जातो तेव्हा वापरला जातो.
ग्रीक शब्द म्हणून समजून घेण्याचा योग्य मार्ग म्हणजे रबयीन. हा शब्द घासणे, लवचिक बनवणे, मऊ करणे, तयार होण्यास सक्षम असणे इत्यादी आहे. जेव्हा आपण पवित्र आत्म्याच्या अभिषेकाबद्दल बोलतो तेव्हा मला ते आवडते. दुसऱ्या शब्दात आपल्याला देवाच्या हातात लवचिक बनवण्यासाठी वापरण्यायोग्य आम्हाला देवाच्या हातात साच्यात घालण्यासाठी ते आपल्याला आठवण करून देते की देवाचा आपल्यासाठी एक उद्देश आहे. देवाच्या पवित्र आत्म्याचा चमत्कार, अद्भुतता याचा विचार करा. परिवर्तनाचा चमत्कार वस्तुस्थिती आहे. तू आणि मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. तो एक चमत्कार आहे. आणि हाच चमत्कार लोक जेव्हा हे शब्द घोषित करतात तेव्हा ऐकतात आणि त्यांना येशू ख्रिस्ताबद्दल आणि त्याच्यावरील प्रेमाबद्दल कळते. देवाचा पवित्र आत्मा देवाच्या वचनाच्या सामर्थ्यात उपस्थित आहे. त्याच्या सामर्थ्याने आत्मा परिवर्तन करतो आणि चमत्कारिकपणे लोकांना विश्वासात आणतो. येशू ख्रिस्ताला त्याचा प्रभू आणि तारणारा म्हणून कबूल करतात. देवाचा पवित्र आत्मा किती अद्भुत गोष्ट आहे. बायबलच्या आश्चर्याचा विचार करा. तब्बल 40 वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेले 56 स्वतंत्र पुस्तके. ती पुस्तके 1600 वर्षाच्या कालावधीत लिहिली गेली. तुम्ही पाहता, बायबलची तुलना इतर तथाकथित पवित्र पुस्तकांशी करणे हास्यास्पद आहे. त्यांची कशाचीच तुलना नाही. बऱ्याच बाबतीत इतर धार्मिक पुस्तके स्पष्टपणे एका माणसाचे कार्य आहेत. ख्रिस्त पवित्र बायबलच्या बाबतीत असे नाही. हा देवाने आपल्याला दिलेला चमत्कार आहे. तुम्हाला माहीत आहे, आम्ही अगदी शास्त्रोक्त पद्धतीने गोष्टीचे विच्छेदन करू शकतो आणि फाडून टाकू शकतो. अगदी लहानशा बियासारखे काहीतरी शास्त्रज्ञ बियाचे विश्लेषण करून सांगू शकतो की बियामध्ये किती नायट्रोजन आहे, किती हायड्रोजन, किती कार्बन इत्यादी. खरं तर आपण फक्त घटक एकत्र आणून बी बनवू शकतो. एकच अडचण आहे, माणसाने बनवलेले बी उगवत नाही. आता देवाने बनवलेल्या बीजातील घटक म्हणजे वाढ. त्यात जीवन आहे. नक्कीच लोक इतिहास आणि त्यापैकी काही खूप चांगले वाटू शकतात. पवित्र आणि अद्भुत विचार. फरक हा आहे की देवाच्या पवित्र वचनात जीवन आहे. जीवन आहे हाच फरक आहे. आणि फरक देव आहे. पवित्र बायबलची अद्भुतता, देवाच्या आत्म्याची अद्भुतता, जगाचा निर्माता देवपित्याची अद्भुतता. होय, जेव्हा आपण मनुष्याच्या चमत्काराचा आणि जगातील 7 प्राचीन आश्चर्याचा विचार करतो तेव्हा ते छान आहे. पण प्रिय लोकांनो, देवाची स्तुती करा आणि देवाच्या जबरदस्त चमत्काराचा विचार करा. कारण परमेश्वर महान आहे. तो सर्वशक्तिमान देव आहे. त्यानं प्रत्येक गोष्टीमध्ये अद्भुत चमत्कार केलेले आहेत. ही सृष्टी त्याची निर्मिती आहे. सूर्य चंद्र तारे त्याचे निर्मिती आहेत. सर्व काही अद्भुत चमत्कार आहेत. तुम्ही पाहू शकता. मनुष्याला पण देवाने बनवले. हा पण एक अद्भुत चमत्कारच आहे. प्रियांनो, आपल्याला परमेश्वरानं जीव आणि प्राण दिलेला आहे. तो अद्भुत चमत्कार आहे. दुसरं कोणीच करू शकत नाही. तुम्ही विचार करा, परमेश्वरानं आपल्याला कशा प्रकारे बनवलेलं आहे. आपण जिवंत आहोत, आपले श्वास चालू आहेत, हे पण अद्भुत चमत्कारच आहे. या चमत्काराचा विचार करा. परमेश्वर असा चमत्कार आपल्या प्रत्येकाच्या जीवनात करू शकतो. तुम्ही विश्वास करणं जरुरी आहे. त्याच्या मार्गात चालणं जरुरी आहे. त्याच्या वचनात चालणं जरुरी आहे. परमेश्वराच्या मार्गामध्ये जीवन आहे. सार्वकालिक जीवन आहे. पृथ्वीवरचे सर्व आशीर्वाद पण आहेत. त्याच्या विश्वासात जगणं जीवनच एक अद्भुत आहे. अद्भुत जीवनाचा सामना करा. प्रभू येशूवर विश्वास करा. त्याच्या अंतःकरणातून स्वीकार करा. तो किती महान आहे याची प्रचिती पहा. तो वचन देतो, तू माझ्यात राहा, माझी वचने तुझ्यात राहू दे, तुला काही कमी पडू देणार नाही. प्रियानो, जगामध्ये राहत असताना प्रत्येकाच्या जीवनात समस्या आहेत. त्या समस्या आपल्याला प्रभूपासून दूर घेऊन जात असतात. आजार, बिमारी, गरिबी हे सर्व प्रत्येकाच्या जीवनात आहे. जोपर्यंत आपण या पृथ्वीवर जीवन जगणार आहोत तोपर्यंत या गोष्टीचा सामना आपल्याला करायचा आहे. पण प्रियानो, येशूवर विश्वास ठेवा. येशू महान परमेश्वर आहे.
तुमच्या परिस्थितीवर विजय मिळवण्यासाठी तो सक्षम आहे. तुमच्या सर्व समस्या त्याला सांगा. तुमचे आजार, तुमची गरिबी प्रभूला सांगा, कळू द्या त्याला. पण तुम्ही मात्र त्याच्या आराधनेमध्ये, त्याच्या विश्वासामध्ये मागे सरकू नका. कारण तो अद्भुत प्रकारे चमत्कार करणारा परमेश्वर आहे. त्याचे चमत्कार तुमच्या जीवनात तुम्ही अनुभव करा. प्रत्येक गोष्ट त्याची चमत्कारिक आहे. तुम्हाला जीवन देऊ शकतो. तुमच्यासाठी तो आदी आणि अंत आहे. तुम्ही आजची गोष्ट पाहता, पण तुमचे भविष्य तो पाहतो. मेल्याच्या नंतर आपण कुठे जाणार आहोत हे पण त्याला माहीत आहे. म्हणून आदी आणि अंत तो असल्यामुळं आपण त्याला विश्वासामध्ये दृढ धरून राहणं जरुरी आहे. कारण तोच आपल्याला इथे पण आशीर्वादित करू शकतो आणि स्वर्गीय राज्य पण देऊ शकतो. प्रियानो, अद्भुत गोष्टी जर हव्या आहेत, येशूवर विश्वास ठेवा. कारण तो सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. तो राजांचा राजा आहे. तो प्रभूंचा प्रभू आहे. त्याच्या विश्वासामध्ये अद्भुत सामर्थ्य आहे. तो तुमचा पाठीराखा आहे, तुम्हाला बळ देणार आहे. तुम्ही मात्र तुमच्या जीवनातल्या चिंता त्याच्यावर सोडा, तुमच्या समस्या त्याच्यावर सोडा आणि तुम्ही देवामध्ये मजबूत उभं राहा. समस्या येतील आणि जातील, पण प्रभू कधीही जाणार नाही, कधीही तुम्हाला सोडणार नाही. त्याचे जीवन अनुभवा प्रियांनो. तुम्हाला कळेल की खरंच परमेश्वराचं जीवन, ख्रिस्तासोबत जे जीवन जगत आहोत ते खरंच अद्भुत आहे, एक चमत्कार आहे. जसे ख्रिस्ताने वेगवेगळे चमत्कार केले, तसं आपणही त्याच्या निर्मितीचा एक चमत्कारच आहोत. सर्व काही परमेश्वर देत आहे, चालवत आहे आणि चालवणार आहे. तुम्हाला मात्र फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे, त्याच्या मार्गात चालायचं आहे. त्याचे जीवन एक अद्भुत चमत्कारानं भरलेलं आहे. त्याचे चमत्कार कशा प्रकारे होते हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत आणि त्याच्या मार्गामध्ये दृढ व्हायचं आहे. तो आदी आणि अंत आहे. कारण सृष्टीचा आणि आपला तो निर्माता आहे. सृष्टी सुद्धा सर्व अद्भुत चमत्काराने भरलेली आहे. प्रत्येक गोष्ट, वनस्पतीकडे पहा, प्राण्याकडे पहा, त्या समुद्रातील जलचरासारख्या प्राण्याकडे पहा, आकाशातल्या पक्ष्याकडे पहा. सर्व गोष्टी चमत्कारिक आहेत आणि तो परमेश्वर करू शकतो. कारण तो सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. तो फक्त शब्द बोलला आणि सृष्टी निर्माण झालेली आहे. हा पण एक अद्भुत चमत्कारच आहे. प्रियांनो, त्याच्या चमत्काराकडे लक्ष द्या. तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तो चमत्कार करू शकतो. तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तो अद्भुत गोष्टी करू शकतो. म्हणून त्याला तुमचं जीवन द्या. तुमच्या जीवनात त्याला प्रथम स्थान द्या. मग बघा तो तुमच्या जीवनात कसा चमत्कार करतो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, तू अद्भुत परमेश्वर आहेस. तू केलेला प्रत्येक गोष्ट चमत्कारिक आहे. तुझे जन्म, तुझे मृत्यू व तुझे पुन्हा जिवंत होणे हे पण खूप मोठे अद्भुत चमत्कार आहे. तू आम्हा मनुष्याला जीवन केलेस, हेही मोठे चमत्कार आहे. तुझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही. हे प्रभू, अशाच अद्भुत प्रकारे तो आमच्या सोबत राहा. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणून आहे. आमेन. अधिक माहितीसाठी listenersfeedback@gmail.com वर ईमेल करा. 8523047990 नंबरवर व्हॉट्सअप, SMS व फोन करा. धन्यवाद.